जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात महापालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। 4 वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे। आपल्याला आज पनवेल महानगरपालिका या महानगरपालिकेमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की आदरणीय प्रशांत ठाकूरजी आणि त्याचबरोबर सर्व भारतीय जनता पार्टीचे पूर्ण बहुमत असणारी ही महानगरपालिका आहे। ही पहिल्यांदाच महानगरपालिका जेव्हापासून झाली तेव्हापासून आजपर्यंत नव्याने जोडला गेलेला ग्रामीण भाग असेल आणि शहरी भाग अशा दोन्ही ठिकाणी विकासात्मक कामाच्या गतिमान पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांना सुरुवात झाली होती। आजही जवळजवळ 350 पेक्षा जास्त कोटीच्या कामांचं लोकार्पण हे आज झालेलं आहे आणि त्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आम्ही सर्व ठिकाणी फिरतो आहोत। सर्व ठिकाणी नव्याने प्रभाग समिती कार्यालयांचं निर्माण झालेली आहेत। त्याचबरोबर काँक्रिटीकरणाचे रस्ते हेही मोठ्या प्रमाणामध्ये या महानगरपालिकेमध्ये करण्याचं काम झालेलं आहे। सिडकोने नव्याने हस्तांतरित केलेल्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी होत्या, त्याही दूर करण्यामध्ये महानगरपालिकेला आणि प्रशासनाला यश आलेलं आहे। त्यामुळे आज या सगळ्या गोष्टी आता कार्यक्रम ज्यावेळेला सुरू होते त्यावेळेलाच निवडणूक आयोगाच्या ज्या आहेत त्याला प्रेस कॉन्फरन्स जी आहे ती प्रेस कॉन्फरन्स आहे असं लक्षात आलं आहे। त्यामुळे अत्यंत घाईघाईने हे सगळे कार्यक्रम करावेत असं थोडंसं आम्ही ठरवलं आहे। त्यामुळे आम्हाला थोडीशी लवकर रजा दिली तर बरं। सर, नवी मुंबईमध्ये विशेषतः गणेश नाईकांना युती नको आहे शिवसेनेबरोबर, तिथल्या कार्यकर्त्यांचं पण तेच मत आहे। एक या संदर्भामध्ये आपल्याला माहीत आहे की त्या ठिकाणची असणारे दोन्ही शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल किंवा सर्व पक्षातील असणारे महायुतीतील सगळ्यांच्या कमिट्या तयार केलेल्या आहेत। त्या कमिट्या एकत्र बसतील, त्या संदर्भामध्ये सकारात्मक ज्या चर्चा करायला हव्यात त्या चर्चा करतील असं ऑलरेडी आम्ही लोकांनी सांगितलेलं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।